अहमदनगर जिल्ह्याच्या अंबड टाकळीमध्ये दाखल झालेत। अंबड टाकळीमध्ये जरांगेंचं जंगी स्वागत करण्यात आलंय। जोरदार पुष्पवृष्टी करत जरांगेंचं स्वागत करण्यात आलं। जरांगेंचा आजचा मुक्काम शिवनेरीच्या पायथ्याशी असणार आहे। तर मनोज जरांगेंना आझाद मैदानावर आंदोलनासाठी एका दिवसाची परवानगी मिळाली आहे। अटी शर्थींसह पोलिसांनी मनोज जरांगेंना परवानगी दिली आहे। जरांगे मात्र बेमुदत आंदोलनावर ठाम आहेत। जरांगेंना मुंबईच्या आझाद मैदानात आंदोलन करण्याची मुंबई पोलिसांनी परवानगी दिली आहे। मुंबई पोलिसांकडून जरांगेंना एका दिवसाची आंदोलनाची परवानगी देण्यात आली आहे। आंदोलनासाठी पोलिसांच्या अटी काय आहेत? आंदोलकांना कमाल संख्या 5000 ही पाळणं बंधनकारक असेल। आंदोलनाची वेळ सकाळी 9 ते संध्याकाळी 6 पर्यंत असेल। आंदोलनासाठी एका वेळी फक्त एका दिवसाची परवानगी आहे।